नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता विषयातील वर्गीकरण या घटकातील शेवटचा घटक बघणार आहोत। इंग्रजी अक्षरमाला या घटकावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात। चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया। जर आपण माझ्या चॅनलवर प्रथमच आलेला असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि मागील व्हिडिओ अवश्य पहा। इंग्रजी अक्षरमाला या घटकावर आधारित एकूण आपल्याला 4 प्रकारचे प्रश्न विचारले जातात। पहिला म्हणजे विसंगत पद ओळखा किंवा गटात न बसणारे पद ओळखा, अशा 2 पद्धतीचे प्रश्न असतात। त्यानंतर गटांशी जुळणारा पर्याय निवडा किंवा गटांशी न जुळणारा पर्याय निवडा। जरी 4 प्रकारचे प्रश्न वाटत असले तरी विसंगत पद ओळखा आणि गटात न बसणारे पद ओळखा हे एकाच प्रकारचे प्रश्न असतात। गटांशी जुळणारा पर्याय निवडा आणि गटांशी न जुळणारा पर्याय निवडा हे एकाच प्रकारचे प्रश्न असतात। प्रत्यक्ष आपण ज्यावेळी उदाहरणं बघणार आहोत त्यावेळी आपण याविषयी सविस्तर माहिती बघूया। या घटकामध्ये आपल्याला प्रामुख्याने कोणत्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे इंग्रजी अक्षरमाला ABCDEFGHIJKLMNO PQRST UVWXY ही 25 अक्षरांची अक्षरमाला 5-5च्या गटाने आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। त्यांचे क्रमांकही आपण लक्षात ठेवायचे आहेत। 1 ते 5 क्रमांक प्रत्येक गटाचे आणि सलग 1 ते 25 क्रमांक आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। जर लक्षात राहत नसतील तर आपण ते क्रमांक जे आहेत ते क्रमांक लिहूनही आपल्यासमोर ठेवू शकतो। त्यानंतर दुसरा घटक अक्षरमालेतील स्वर जे आहेत ते स्वर आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। या अक्षरमालिकेत कोणते स्वर आलेले आहेत ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। तिसरा घटक 1 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्या ज्या आहेत त्या आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढे 1 ते 10 पर्यंतच्या वर्गसंख्या आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। आणि शेवटचं म्हणजे 2 ते 11 पर्यंतच्या ज्या भागाकाराच्या कसोट्या आहेत त्या आपल्या पाठ असणं आवश्यक आहे। एवढी माहिती जर आपल्याला असेल तर इंग्रजी अक्षरमालिकेवर कुठलाही प्रश्न आला तरी आपल्याला तो सोडवताना अडचण येणार नाही। चला तर मग आपण आता प्रत्यक्ष उदाहरणे बघूया। सूचना आहे विसंगत पद ओळखा। पहिला आहे THR, दुसरा आहे YDW, तिसरा आहे QKO, चौथा आहे VFT। आपण जर या अक्षरमालिकेचा आधार घेऊन जर आपण बघितलं तर Tचा क्रमांक येतो 20, Hचा क्रमांक येतो 8, Rचा क्रमांक येतो 18, दुसऱ्यामध्ये Yचा क्रमांक येतो 25, Dचा क्रमांक येतो 4, Wचा क्रमांक येतो 23, तिसऱ्यामध्ये Qचा क्रमांक येतो 17, Kचा क्रमांक येतो 11, Oचा क्रमांक येतो 15, चौथ्यामध्ये Vचा क्रमांक येतो 22, Fचा क्रमांक येतो 6 आणि Tचा क्रमांक येतो 20। आता आपण 4ही जे पर्याय दिलेले आहेत त्यांचं निरीक्षण केलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की पहिले जे 2 अंक आहेत त्यांची बेरीज आपण जर केली तर आपल्याला याचं उत्तर मिळू शकेल। उदाहरणार्थ T आणि H यांची जर बेरीज केली म्हणजे 20 आणि 8ची जर बेरीज केली तर ती 28 येते। दुसरा YD 25 आणि 4 यांची बेरीज केली तर 29 येते। QK 17, 11 यांची बेरीज केली तर ती 28 येते। VF 22, 6 यांची बेरीज केली तर ती 28 येते। म्हणजे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 यांच्यामध्ये पहिल्या 2 अंकांची बेरीज 28 आलेली आहे, मात्र पर्याय क्रमांक 2 मध्ये ती 29 आलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे विसंगत पद आहे। पुढील उदाहरण आपण बघूया। सूचना आहे विसंगत पद ओळखा। पहिला पर्याय आहे JE, दुसरा आहे FC, तिसरा आहे NG, चौथा आहे VL। यामध्ये जर आपण बघितलं तर Jचा क्रमांक 10 आहे, Eचा क्रमांक 5 आहे, Fचा क्रमांक 6 आहे, Cचा क्रमांक 3 आहे, Nचा क्रमांक 14, Gचा क्रमांक 7, Vचा क्रमांक 22 आणि Lचा क्रमांक 12 आहे। आता यामध्ये
आपण क्रमांकांचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की 10चे निम्मे 5 होत आहेत, 6चे निम्मे 3 होत आहेत, 14चे निम्मे 7 होत आहेत, मात्र 22चे निम्मे इथं 11 व्हायला पाहिजे होते, तिथं 12 आहेत. म्हणजे आपल्या लगेच लक्षात आलं की या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 जो आहे तो वेगळा आहे. पुढील उदाहरण आपण बघूया. प्रश्न आहे विसंगत पद ओळखा. पहिला पर्याय आहे P4, दुसरा आहे F3, तिसरा आहे D2, चौथा आहे Y5. आपण जर यांचं क्रमांक जर टाकून घेतले, Pचा क्रमांक येतो 16, Fचा क्रमांक येतो 6, Dचा क्रमांक येतो 4, Yचा क्रमांक येतो 25. आता यामध्ये जर आपण बघितलं तर P16 जो आहे तो पुढची 4 जी संख्या दिलेली आहे तिचा वर्ग आहे, 4चा वर्ग आहे. दुसरा F3मध्ये F6 आहे, पुढे 3 दिला आहे, 3ची दुप्पट दिलेली आहे 6. त्यानंतर पुढे Dची किंमत 4 आहे, पुढे 2 दिलेला आहे, 2चा वर्ग दिलेला आहे 4. त्यानंतर Y25 आहे, पुढे 5 आहे, 5चा वर्ग दिलेला आहे 25. म्हणजे आपल्या लक्षात आलं की पर्याय क्रमांक 2मध्ये 3ची दुप्पट आपल्याला दिसते, मात्र इतर पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4मध्ये आपल्याला संख्येचा वर्ग केलेला दिसतो. म्हणजे विसंगत पद जे आहे ते पर्याय क्रमांक 2 आहे. पुढील उदाहरण आपण बघूया. विसंगत पद ओळखायचा प्रश्न आहे. यामध्ये पहिला पर्याय आहे EGI, दुसरा पर्याय आहे JLN, तिसरा पर्याय आहे SQO, चौथा पर्याय आहे TVX. यामध्ये आपण अंक टाकून घेऊया. ईचा क्रमांक आहे 5, Gचा आहे 7, आयचा आहे 9, जेचा आहे 10, एलचा आहे 12, एनचा 14, एस 19, क्यू 17, ओ 15, टी 20, व्ही 22 आणि एक्स 24. आता यामध्ये आपण क्रमांकांचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल 5मध्ये +2 केले 2 मिळवले 7 येतात, 7मध्ये 2 मिळवले 9 येतात. म्हणजे 2 मिळवलेले आपल्याला दिसत आहेत. 10मध्ये 2 मिळवले 12, 12मध्ये 2 मिळवले 14. म्हणजे इथेही 2 मिळवलेले आहेत. त्यानंतर पुढे आपण बघितलं तर 19, 17, 15मध्ये मात्र 19मधून 2 वजा केले 17, 17मधून 2 वजा केले 15, म्हणजे इथं 2 वजा केलेले आहेत. त्यानंतर चौथ्या पर्यायामध्ये 20मध्ये 2 मिळवले 22, 22मध्ये 2 मिळवले 24, म्हणजे इथंही 2 मिळवलेले आहेत. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की पहिला, दुसरा आणि चौथ्या पर्यायामध्ये 2 मिळवलेले आपल्याला दिसत आहेत. मात्र पर्याय क्रमांक 3मध्ये 2 वजा केलेले आपल्याला दिसत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 जो आहे तो वेगळा आहे. पुढचा प्रश्न आहे विसंगत पद ओळखा. पर्याय क्रमांक 1 आहे DL, पर्याय क्रमांक 2 आहे FH, पर्याय क्रमांक 3 आहे BX आणि पर्याय क्रमांक 4 आहे HQ. यांचे क्रमांक आपण टाकून घेऊया. Dचा क्रमांक 4, Lचा 12, Fचा 6, Hचा 8, Bचा 2, Xचा 24, Hचा 8 आणि Qचा 17. आता जर आपण यांचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की 4 आणि 12चा गुणाकार 48 होतो, 6 आणि 8चा गुणाकार 48 होतो, 2 आणि 24चा गुणाकार 48 होतो, मात्र 8 आणि 17चा गुणाकार 136 होतो. म्हणजेच सगळ्यांचा गुणाकार 1, 2, 3चा गुणाकार झाला 48, मात्र पर्याय क्रमांक 4चा गुणाकार 136 झाला. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे वेगळे पद असेल. पुढील उदाहरण आपण बघूया. पर्याय क्रमांक 1 आहे B, पर्याय क्रमांक 2 आहे G, पर्याय क्रमांक 3 आहे Q, पर्याय क्रमांक 4 आहे N. आपण यांच्या किमती टाकून घेऊया. Bची किंमत 2, G 7, Q 17, N 14. आपण जर बघितलं तर यामध्ये कुठे आपल्याला बेरीज, वजाबाकी, वर्गसंख्या दिसत नाहीत. पण जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल पर्याय क्रमांक 1ची 2, पर्याय क्रमांक 2ची 7 आणि पर्याय क्रमांक 3ची 17 जे आहे त्या तीनही संख्या या मूळ संख्या आहेत आणि Nची जी 14 किंमत आलेली आहे ती मात्र संयुक्त संख्या आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2, 3 या मूळ संख्या आहेत आणि एकमेव 14 ही संयुक्त संख्या आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4
हा आपला विसंगत पर्याय होईल. आता आपण प्रश्नाचा पुढील प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे गटांशी जुळणारा पर्याय आणि गटांशी न जुळणारा पर्याय. प्रश्न आहे, पुढील प्रश्नात अक्षरांचा एक विशिष्ट गट दिलेला आहे, त्या गटांशी जुळणारा योग्य पर्याय निवडा. प्रश्न आहे, AZCX BYDW GTIR JQLO हा गट आपल्याला दिलेला आहे आणि त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे CXFU, दुसरा पर्याय आहे DWSH, तिसरा पर्याय आहे EVGT, चौथा पर्याय आहे HSOL. आपण जर बघितलं तर AZCX यांच्या आपण किमती टाकल्या तर आपल्याला याचं उत्तर मिळणार नाही. मग यासाठी आपल्याला एक वेगळी अक्षर मालिका जी आहे ती वापरावी लागते. ए पासून यम पर्यंतची अक्षरं सलग क्रमाने लिहायची आहेत. यमच्या खाली यन आणि उलट्या क्रमाने झेड पर्यंतची अक्षरमालिका या प्रश्नासाठी आपल्याला वापरावी लागेल. अशी अक्षरमालिका आपण जर लिहिली तर आपण हा प्रश्न सहज सोडवू शकतो. आता आपण या अक्षरमालिकेचे निरीक्षण करा. AZ समोरील BY अक्षरे सोडून CX घेतलेला आहे. BY समोरील CX अक्षरे सोडून DW घेतलेला आहे. त्यानंतर GT समोरील HS ही अक्षरे सोडून IR घेतलेला आहे. JQ समोरील KP अक्षरे सोडून LO घेतलेला आहे. म्हणजेच अक्षरांचा समोरासमोरील एक गट सोडून पुढचा गट घेतलेला आहे. तसंच आपल्याला आता पर्यायामधून अक्षरं शोधावी लागतील की त्यांचा वरील 4 गटांशी 4 पर्यायांशी जुळणारा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला EV समोरील FU अक्षरे सोडून GT घेतलेलं दिसत आहे. इतर पर्यायांमध्ये सुद्धा आपण करून बघू शकतो. या पद्धतीचा पर्याय बसत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जो आहे EVGT हा वरील गटांशी जुळणारा पर्याय आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 जो आहे तो आपला यामध्ये बरोबर येईल. पुढचा प्रश्न आहे, यामध्ये आपल्याला गटांशी जुळणारा पर्याय निवडायचा आहे. प्रश्न आहे, गट दिलेला आहे सुरुवातीला BDH FLX EJT आणि त्याचे पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे CIL, दुसरा आहे DHP, तिसरा आहे JTY आणि चौथा आहे HPX. आता यांच्या किमती आपण टाकून घेऊया. B ची किंमत आहे 2, D ची किंमत आहे 4, H ची आहे 8, F ची आहे 6, L ची आहे 12, X ची आहे 24, E ची आहे 5, J ची आहे 10, T ची आहे 20. आता आपण आलेल्या किमतींचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल 2 ला 2 ने गुणलं 4 आलं, 4 ला 2 ने गुणलं 8 आलं. म्हणजे 2 दुने 4, 4 दुने 8. दुसऱ्यामध्ये बघा 6 2 ने गुणलं 6 दुने 12 आलं, 12 ला 2 ने गुणलं 24 आलं, 12 दुने 24. तसंच 5 ला 2 ने गुणलं 10 आलं, 10 ला 2 ने गुणलं 20 आलं. म्हणजे आपल्या एक गोष्ट लक्षात आली की या ठिकाणी 2 ने गुणत गेलेलं आपल्याला दिसतं आहे, दुप्पट केलेले आपल्याला दिसत आहे. तसंच पर्यायामधून आपल्याला पर्याय शोधायचा आहे. आपण जर पर्याय क्रमांक 2 बघितला DHP तर D ची किंमत 4 आहे, H ची किंमत 8 आहे, P ची किंमत 16 आहे. 4 ची दुप्पट केली 8 आली, 8 ची दुप्पट केली 16 आली. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा आपला वरील गटांशी जुळणारा पर्याय आहे DHP. आता पुढीलही प्रश्न असाच आहे. गटांशी जुळणारा योग्य पर्याय निवडायचा आहे. मात्र या ठिकाणी आपल्याला 2 पर्याय निवडायचे आहेत. आता अशा प्रश्नांमध्ये काही वेळेस आपल्याला गटांशी न जुळणारे पर्याय सुद्धा विचारले जाऊ शकतात. गटांशी जुळणारे 2 पर्याय शोधले की राहिलेले न जुळणारे आहेत. त्यात काही वेगळा काही करायचं नाही. तर बघूया अशा पद्धतीचे काही प्रश्न. यामधला प्रश्न आपण पहिला प्रश्न बघूया. Q19 K13 G11 अशा पद्धतीचा गट आपल्याला दिलेला आहे. त्याचे पर्याय दिलेले आहेत. M15 दुसरा पर्याय आहे, S23 तिसरा पर्याय आहे, A3 आणि चौथा पर्याय आहे B3. आता आपण बघूया यांच्या आपण पहिल्यांदा किमती टाकून घेऊया. Q ची किंमत आहे 17, त्यानंतर K ची किंमत आहे 11, G ची किंमत आहे 7. आता याचं आपण निरीक्षण केलं तर 17 नंतर 19 ही मूळ संख्या आलेली आहे, 11 नंतर 13 ही मूळ संख्या आलेली आहे, 7 नंतर 11 ही मूळ संख्या आलेली आहे. म्हणजेच
जे अक्षरांचे क्रमांक आहेत त्याच्या पुढे त्याची क्रमाने येणारी मूळ संख्या आपल्याला दिलेली दिसत आहे. आता पर्यायामधून सुद्धा आपल्याला याच पद्धतीने मूळ संख्या क्रमाने येणाऱ्या शोधायच्या आहेत. मग पर्यायातील आपल्या पहिला पर्यायातला आपण यम जो आहे त्याची किंमत टाकूया, 13 येते. दुसऱ्या पर्यायामधील यस त्याची 19 येते. तिसऱ्या पर्यायामधील ए त्याची 1 येते. चौथा पर्याय बी त्याची 2 किंमत येते. आता आपण निरीक्षण करूया. आपल्या लक्षात येईल की 13 नंतर 15 संख्या आलेली आहे पहिल्या पर्यायामध्ये, पण 15 ही मूळ संख्या नाही, म्हणजे हा पर्याय आपला गटाशी जुळणारा पर्याय नाही. त्यानंतर दुसरा आहे 19 नंतर येणारी 23 ही मूळ संख्या बरोबर आहे. 19 नंतर 23 ही मूळ संख्या येते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जो आहे तो आपला या गटाशी जुळतो आहे. पर्याय क्रमांक 3 बघूया. मुळात 1 आहे, 1 ही मूळ संख्या नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 होऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 4 मध्ये 2 नंतर येणारी मूळ संख्या 3 आहे, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 मधली 2 नंतर 3 ही मूळ संख्या आलेली आहे, म्हणजे हाही पर्याय गटाशी जुळणारा पर्याय. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हे 2 पर्याय गटाशी जुळणारे पर्याय आहेत. आपला प्रश्न होता गटाशी जुळणारे पर्याय, म्हणून 2 आणि 4 हे बरोबर पर्याय आहेत. जर हाच प्रश्न असा आला असता की गटाशी न जुळणारे पर्याय शोधा, तर त्यावेळी आपले पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 ही उत्तर आली असती. मात्र या ठिकाणी प्रश्न गटाशी जुळणारे पर्याय आपल्याला विचारलेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 ही आपली उत्तर येईल. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न आहे गटांशी जुळणारा पर्याय शोधा. कोणतेही 2 पर्याय आपल्याला यामध्ये निवडायचे आहेत. गट आहे NK XU DA. पर्याय आहेत. पहिला पर्याय SP, दुसरा पर्याय आहे TQ, तिसरा पर्याय आहे IF, चौथा पर्याय आहे MJ. आता आपण जर गटातील अक्षरांच्या किमती टाकून घेतल्या तर N ची 14, K ची 11, X ची 24, U ची 21, D ची 4, A ची 1 किंमत येते. याचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की 14, 11 यामध्ये 3चा फरक आहे, 24, 21 3चा फरक आहे, 4, 1 3चा फरक आहे. आता आपल्याला हा समान गुणधर्म यामध्ये मिळाला. आता समान संबंध जो मिळालेला आहे तो आपल्याला पर्यायामधून शोधायचा आहे. आपण पर्यायातील अक्षरांच्या किमती टाकून घेऊया. S ची किंमत 19, P ची 16, T ची 20, Q ची 17, I ची 9, F ची 6, M ची 13, J ची 10. यामध्ये जर आपण बघितलं तर 19 16 मध्ये 3चा फरक आहे, 20 17 मध्ये 3चा फरक आहे, 9 6 मध्ये 3चा फरक आहे, 13 10 मध्ये 3चा फरक आहे. म्हणजे चारही पर्यायात आपल्याला 3चा फरक दिसतो आहे. मग या ठिकाणी आपल्याला 2च पर्याय निवडायचे आहे, म्हणजे हा संबंध इथं लावून चालत नाही. त्यासाठी आपल्याला आता वेगळा विचार करावा लागेल. मग अक्षर मालिकेमध्ये आपण जे 5-5चे गट केलेले आहेत त्या 5-5च्या गटानुसारची अक्षरमालिका आहे त्याचा आपण विचार करूया. त्यानुसार Nचा क्रमांक आपण जर बघितला तर 4 नंबरचं त्या गटातलं अक्षर आहे, Kचं 1 नंबरचं त्या गटातलं अक्षर आहे, X हे 4 नंबरचं अक्षर आहे, U हे 1 नंबरचं अक्षर आहे, D हे त्या गटातलं 4 नंबरचं अक्षर आहे, A हे त्या गटातलं 1 नंबरचं अक्षर आहे. म्हणजे 4 1 4 1 4 1 अशा पद्धतीचे गटानुसार आपल्याला अंक मिळाले. आता पर्यायासाठी आपण बघूया. पर्यायामधील S 4 नंबरचं अक्षर आहे, P 1 नंबरचं अक्षर आहे, T 5 नंबरचं अक्षर आहे, Q 2 नंबरचं अक्षर आहे, I 4 नंबरचं अक्षर आहे, F 1 नंबरचं अक्षर आहे, M 3 नंबरचं अक्षर आहे, J 5 नंबरचं अक्षर आहे. आता जर आपण बघितलं तर 4 1 असं आपल्याला 2च ठिकाणी दिसते, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणजेच गटाशी जुळणारे आपले पर्याय क्रमांक 1 आणि 3 हे पर्याय बरोबर असणार आहेत आणि 2 आणि 4 हे गटाशी न जुळणारे पर्याय आपले असणार आहेत. म्हणजे काही वेळेला आपल्याला प्रश्नात अशा पद्धतीने सुद्धा अक्षरमालिका वापरावी लागते, तिचाही आपण विचार करणं गरजेचं आहे. धन्यवाद. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.